नमस्कार, आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण एथिक्सचा प्रॉपर्टी या सेक्शनवरचा सेकंड प्रश्न पाहणार आहोत. काल आपण एक प्रश्न कव्हर केलेला आहे, त्याचीच ही कंटिन्यू ही सिरीज आपल्या UPSC आणि MPSCचे जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना एथिक्सची जी मनामध्ये भीती आहे, एथिक्सचे आन्सर कसे लिहायचे त्यासाठी ते सिम्प्लिफाईड करण्यासाठी आपण ही सिरीज घेऊन येत आहोत. तर डेली आन्सरची प्रॅक्टिस यासोबत तुम्ही राहू द्या. तर आज आपला सेकंड प्रश्न आपण पाहूयात. या प्रश्नाचं विशेष म्हणजे यामध्ये आपण प्रॉपर्टी इन गव्हर्नन्सची थोडी डेप्थमध्ये आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. प्रश्न खूप छान आहे आणि खूप चांगला फ्रेम केलेला आहे. म्हणजे 10 मार्कचा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे. इथे पाहिलं तर प्रश्न पहिले आपण इंग्लिशमध्ये वाचूयात आणि नंतर त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करूयात. एक्झॅक्टली प्रॉपर्टी म्हणजे काय हे आधी आपल्याला ही संकल्पना माहीत असायला हवी. यानंतर आपण हे प्रश्न उत्तरं कंटिन्यू करू शकतो. पण ज्यांना एथिक्सचं काहीच येत नाही आहे तरी त्यांच्यासाठी आपण प्रश्नामध्ये थिअरीचा पण पार्ट कव्हर करणार आहोत. ओके, तर प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स इज इसेन्शियल फॉर मेंटेनिंग पब्लिक ट्रस्ट हा असा आपला छोटासा चांगला प्रश्न आहे. याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन पाहूयात. या विधानाच्या प्रकाशात प्रॉपर्टी संकल्पना स्पष्ट करायची आहे. म्हणजे सार्वजनिक सेवेमध्ये प्रॉपर्टीचं महत्त्व आपल्याला विशद करायचं आहे. कशासाठी? तर ती मेंटेन करण्यासाठी. प्रॉपर्टीला मराठीमध्ये योग्यता असं म्हणतो. जो आपला MPSCने एथिक्सचा सिलेबस दिलेला आहे त्यामधला जो आपला 6th युनिट आहे प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीसाठी अल्टरनेटिव्ह योग्यता असं मराठीमध्ये म्हटलेलं आहे. जे मराठीचे ॲस्पिरंट आहेत त्यांनी योग्यता हा कीवर्ड समर्पक प्रॉपर्टीसाठी मानावा. ओके, तर प्रॉपर्टीमध्ये आपण काय करायचं आहे, ती आपल्याला मेंटेन करायची आहे. कशासाठी? पब्लिक ट्रस्टसाठी. मग ही प्रॉपर्टी लक्षात कशी ठेवायची? मी नेहमीच तुम्हाला एक ट्रिक सांगते प्रॉपर्टी ही लक्षात ठेवण्यासाठी. पिताजी म्हणतो आपण. पिताजी तो कैसे होते हैं? महान होते हैं, राइट? P = TITA. या तिन्हीचं समेशन P म्हणजे प्रॉपर्टी इंटिग्रिटी प्लस ट्रान्सपरन्सी प्लस अकाउंटेबिलिटी. तर या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच प्रॉपर्टी होय. लक्षात आलं प्रॉपर्टी एक्झॅक्टली काय आहे? तर ओके, तर हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, सार्वजनिक सेवेतील तिची महत्त्वाची भूमिका विशद करायची आहे. तर ज्यावेळेस आपण प्रश्न पाहतो तर त्यावेळेस आपल्याला प्रश्नामध्ये 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे. प्रश्न डायरेक्टली तुम्ही मेन बॉडीने स्टार्ट करू शकता एक्झाममध्ये, पण आपण इथे डिटेलमध्ये कव्हर करत आहोत. यामध्ये आपण एक चांगलं इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण प्रॉपर्टी म्हणजे काय हे विशद केलेलं आहे. आता सर्वांना प्रॉपर्टी म्हणजे काय माहीत झालं. ओके, प्रॉपर्टी म्हणजे सार्वजनिक जीवनातील उच्चतम, लक्षात घ्या, उच्चतम प्रामाणिकता, नैतिक शुचिता आणि नियमपालन याला आपण प्रॉपर्टी असं म्हणतो. म्हणजे जो काही चांगल्या चांगल्या कीवर्डचा डेटा आहे, एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे असणाऱ्या व्हॅल्यूज, गुणधर्म त्याच्याकडे असायला हवे, ते सगळे प्रॉपर्टीमध्ये येतात. ओके, प्रॉपर्टी म्हणजे एक बास्केट आहे आणि त्यामध्ये जे सर्व चांगली मूल्य आहेत प्रशासकीय अधिकाऱ्याला एक चांगला अधिकारी होण्यासाठी, ती सर्व मूल्ये याच्यामध्ये येतात. तर प्रशासनामध्ये नेहमी निर्णय घेण्याची वेळ येते. तर निर्णय घेताना एखादा प्रशासकीय अधिकारी अधिक पारदर्शक असेल, अधिक अखंडता हा त्याचा गुणधर्म असेल, उत्तरदायित्वाने काम करत असेल, तर नक्कीच तो काय करू शकतो, प्रशासनामध्ये एक चांगले निर्णय घेऊ शकतो. आणि या निर्णयाचा उपयोग कशाला होईल, तर लोकांसाठी होईल. म्हणजे लोकहिताला, सार्वजनिक हिताला प्राधान्य तो नक्कीच देईल आणि त्यामुळे काय होईल, एक प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स जी आहे प्रशासनामध्ये ती मेंटेन होण्यासाठी काम करेल. मराठीमध्ये खूप छान इथे एक वाक्य आहे, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रशासनावरील जनतेचा विश्वास दृढ करायचा आहे आणि तो विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रॉपर्टी योग्यताही आवश्यक आहे. क्लिअर झालं? असं एक छान इंट्रोडक्शन आपण सुरू करू शकतो. मेन बॉडीमध्ये आपण एक 4 पॉईंट लिहू शकतो 150 शब्दांसाठी. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण असं लिहू शकतो की सार्वजनिक सेवेमध्ये प्रॉपर्टी म्हणजे काय, तर निपक्षता आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याचा ॲप्रोच एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा. निपक्षता आणि भ्रष्टाचार मुक्त हे 2 कीवर्ड इथे महत्त्वाचे आहेत. हे तुमच्या आन्सरमध्ये यायला हवेत. आणि जो काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाची वेळ येते त्यावेळेस काय, कोणताही कारभार पैशाशी संबंधित असेल तर काय होईल, त्यामुळे कोणत्याही हितसंबंधांचा
संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा नेहमी कमी असायला हवा. म्हणजे एखादा निर्णय घेताना कोणालाही फेवरेटिझम झाला नाही पाहिजे आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट टाळणे इथे गरजेचं आहे. प्रॉबिटीमुळे काय होतंय, योग्यतेमुळे काय घडतंय, एखाद्या ऑफिसरकडे योग्यता आहे, अधिकाऱ्याकडे, तर शासनामध्ये जी प्रक्रिया आहे ती त्यामध्ये पारदर्शकता वाढते. धोरण अंमलबजावणीला न्याय प्रक्रिया म्हणजे इक्वल जस्टिस इथे मिळू शकतो आणि प्रशासनाची विश्वासार्हता इथे काय राहते, कायम राहते, टिकून राहते. तसेच प्रॉबिटीच्या अभावामुळे भ्रष्टाचार तर कमी होतोच आपण पाहिलं, आणि जो काही फंड आहेत लोकांचे तर ते पण त्याचा गैरवापर कमी होणार आणि जी काही लोकशाहीची मूल्य आहेत त्याचं क्षरण होणार नाही आहे. लोकशाही मूल्याचे क्षरण खूप चांगला कीवर्ड आहे तुम्हाला लिहिण्यासाठी, तर त्याचं ते होणार नाही असं आपण आपल्या मेन बॉडीमध्ये लिहू शकतो. आता उत्तरामध्ये आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे. ओके, तर त्या कन्क्लुजनचा आपण लिहू शकतो. तर एक चांगलं कन्क्लुजन लिहिण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची इथे आवश्यकता आहे. एकच मिनिट. याला आपण मिनिमाइज करूयात. हे मिनिमाइज होत नाहीये. ओके, काही हरकत नाही आहे, इथे पासवर्ड आलेला आहे. तर एक चांगलं कन्क्लुजन आपण कसं देऊ शकतो, नक्कीच एक उदाहरण आपण लिहू शकतो किंवा सोल्युशन ओरिएंटेड देऊ शकतो. एखादा प्रशासकीय अधिकारी खूप चांगलं कार्य करत असेल, उदाहरण देऊ शकता तुम्ही एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं, तर तो प्रशासनामध्ये राहून किती पारदर्शकपणे काम करतोय, किती अखंडता आहे त्याच्या कामामध्ये आणि तो किती उत्तरदायित्वाने काम करत आहे असं तुम्ही लिहू शकता. करंटमधलं एक्झाम्पल लिंक करू शकता किंवा एखाद्या IAS ऑफिसरचं किंवा एखादा सेक्रेटरिएट लेवलवरच्या एखाद्या ऑफिसरचं तुम्ही उदाहरण देऊ शकता. N नंबर ऑफ आपल्याकडे उदाहरण आहेत. IAS ऑफिसर असतील, DCD, OSP, त्यांची उदाहरण तुम्ही इथं कोट करू शकता आणि त्यांनी किती चांगल्या पद्धतीने प्रशासनामध्ये कार्य केलेलं आहे असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे प्रॉबिटी, ज्याला आपण योग्यता म्हणतो, योग्यता ही नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करणारा अधिकारी असेल. निर्णय घेताना, अंमलबजावणी करताना निपक्षपातीपणे जर त्यानं ते निर्णय घेतला तर तो लोकांचा त्या प्रशासनाप्रती विश्वास वाढतो, दृढ होतो आणि लोकसहभाग नक्कीच यामुळे वाढायला मदत होते. असं तुम्ही एक चांगलं कन्क्लुजन या उत्तरामध्ये लिहू शकता. आय होप तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थितपणे समजला असेल. तुमचे काही डाऊट, प्रतिक्रिया असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आपण भेटूयात नेक्स्ट क्वेश्चन आन्सरमध्ये. ओके, थँक्यू.